महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. यानंतर विद्यमान काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुद्धा सुरू आहेत. या निवडणुका झाल्यानंतर किंवा ज्या महानगरपालिकेच्या आधी नगरपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये जे विजयी उमेदवार आलेत किंवा ज्यांची सत्ता आली, ज्यांचे अधिक बहुमत असेल, अशा लोकांसाठी राज्य शासनाचा किंवा महाराष्ट्र अधिनियम कायद्यानुसार स्वीकृत नगरसेवक हे घेतले जातात. आता महाराष्ट्रामध्ये जी निवडणूक सुरू आहे महानगरपालिकांची, त्यांच्यामध्ये सुद्धा जेव्हा ती महानगरपालिका अस्तित्वात येईल 15 जानेवारी नंतर 16 जानेवारी पासून त्याच्या पुढे, त्यावेळेला त्या निवडणुकांमध्ये स्वीकृत नगरसेवक हे घेतले जातील. आता हे स्वीकृत नगरसेवक काय असतात, त्यांच्यासाठी पात्रता काय असते, कोणत्या क्षेत्रातले स्वीकृत नगरसेवक हे नगरपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिकांमध्ये घेतले जातात, त्यांना वेतन किंवा भत्ते काय असतात, त्यांची कामे काय असतात, या गोष्टींची आपण आज थोडक्यात माहिती करून घेऊ. तर बघा हा व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा वाडेकर्स इन्फो न्यूज मध्ये. स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय, त्यांची नियुक्ती कशी केली जाते आणि त्यांची काय कामे असतात, या संदर्भात आता आपण चर्चा करत आहोत. स्वीकृत नगरसेवक हा नगर परिषदेच्या किंवा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील सदस्य असतो, जो थेट लोकांच्या मतदानाद्वारे निवडला जात नाही. त्यांची नियुक्ती संबंधित महापालिकेचे किंवा नगरपंचायतच्या सीओच्या मार्फत, आयुक्तांच्या मार्फत शिफारशीनुसार आणि पालिकेच्या सभागृहाच्या संमतीने होते. स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती नगरपालिकेच्या सदस्यांकडून देखील होते. स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती कशी होते ते आपण बघूया. महाराष्ट्र नगर परिषद आणि महानगरपालिका कायद्यानुसार महापालिकेच्या किंवा नगर परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 10% पर्यंत स्वीकृत नगरसेवक हे घेता येतात. मात्र विद्यमान 2025च्या कायद्यानुसार राज्य सरकारने 2 स्वीकृत सदस्य हे बहुतांशी सर्वच लहान नगरपालिकांना व नगर परिषदेंना मंजूर केलेले आहेत. यामध्ये इतर महापालिकांचा विषय मात्र थोडासा वेगळा असतो. नगरसेवक पदासाठी पात्रता काय असते तर ते आपण बघू शकतो. आता हे सदस्य विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असतात, जसे की शिक्षण, समाजसेवा, कला, विज्ञान, पर्यावरण, पत्रकारिता या क्षेत्रातील विशेष यामध्ये सदस्य हे नियुक्त केले जातात, जे तज्ज्ञ म्हणून गणले जातात. संबंधित शहराचे महापौर किंवा नगरपालिका किंवा नगर परिषद अध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकार किंवा प्रशासकीय अधिकारी स्वीकृत सदस्यांची अंतिम नियुक्ती करत असतात. या नगरसेवकांची नियुक्ती नगरपालिकेच्या सभासदांकडून होते. या नगरसेवकांना मतदानाचा हक्क नसतो, मात्र सभागृहातील चर्चेत ते सहभागी होऊ शकतात व त्यांचा निर्णय देऊ शकतात. मग या नगरसेवकांकडे कामे कोणती असतात तर शहर विकासामध्ये सल्ला देणे. ते आपल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असल्यामुळे शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण अशा सूचना देऊ शकतात व त्यांच्या सूचना प्रशासन हे नक्कीच गांभीर्याने घेतात. महत्त्वाच्या योजना जशा शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक यासारख्या व प्रसिद्धी माध्यम या विषयांच्या समित्यांमध्ये ते कार्य करतात. शासनातील प्रमुख अधिकारी, आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रशासनासोबत सहकार्य करून शहर विकासाच्या धोरणामध्ये ते मदत करतात व आपले मते प्रदर्शित करून महत्त्वाचा निर्णय देखील देऊ शकतात. नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, नागरी सुविधांविषयी लोकांच्या अडचणी मांडणे व त्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करणे ही त्यांची प्रमुख कामे असतात. आता त्यांना वेतन, मानधन किंवा भत्ते काय मिळतात ते बघूया. त्यांना लोकप्रतिनिधींप्रमाणे मानधन आणि भत्ते मिळतात, परंतु थेट पगार दिला जात नाही. महापालिकेच्या बैठकीसाठी हजेरी लावल्यास प्रवास भत्ता आणि मानधन दिले जाते. काही महानगरपालिकांमध्ये त्यांना काही विशिष्ट प्रमाणात निधी मंजूर केला जातो, जो निधी ते लोक कल्याणाच्या कामासाठी वापरू शकतात. अशा प्रकारे त्यांना निधी व वेतन दिले जाते. स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांची कारकीर्द ही निवडलेल्या नगरसेवकांच्या कारकिर्दी एवढीच असते. कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य असण्याची शक्यता त्यांची नसते, परंतु विद्यमान काळामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे पक्षांमार्फतच यांच्या नियुक्त्या केल्या जातात व पक्षाचेच पदाधिकारी दिले जातात. वास्तविक ते विविध क्षेत्रातील, मग ते पत्रकारिता असो, शिक्षण असो, आरोग्य असो, विज्ञान असो, या क्षेत्रातील तज्ज्ञ असणे ही काळाची गरज आहे. मात्र तो विचार आज केला जात नाही आणि ज्या पक्षाची नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल,
त्यांच्या नेत्याच्या मर्जीनुसार त्यांच्या नियुक्त्या केल्या जातात. तसेच थेट मतदानाचा अधिकार त्यांना नसल्यामुळे ते महत्त्वाच्या निर्णयांवर प्रभाव टाकू शकत नाही. हे विशेष अधोरेखित करण्यासारखं आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर स्वीकृत नगरसेवक हे तज्ज्ञ म्हणून नगर परिषदेच्या किंवा महापालिकेच्या कामांमध्ये योगदान देतात, परंतु त्यांना लोकप्रतिनिधींसारखा पूर्ण अधिकार नसतो. स्वीकृत नगरसेवक हे ज्या त्या सत्ताधारी राजकीय पक्षाची सोय असते, जेणेकरून प्रसंगी एखादे विधेयक, एखादा कायदा किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय जर पारित करून घ्यायचा असेल तर आपल्या पाशवी बहुमताच्या बळावर विरोधकांना नामोहरम करण्यात यावे किंवा करण्यासाठी मदत व्हावी म्हणून अशा नगरसेवकांचा उपयोग केला जातो. सोप्या भाषेत सांगायचं तर राज्य सरकार किंवा सत्ताधारी यांच्या दृष्टिकोनातून स्वीकृत नगरसेवक हा महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून बंडखोरी थांबवता येते. तर कसा वाटला मित्रांनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करा. आणि आता आपल्या शहराची नगरपालिका किंवा नगरपंचायतची निवडणूक झालेली आहे. आपल्याकडे कोण स्वीकृत नगरसेवक राहणार याचे अंदाज नक्कीच वर्तवायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.